पायरेसी हे तुम्हाला सांगितलेलं आहे, जैविक चोरी याला आपण म्हणतो, बरोबर आहे की ज्यांनी ते संशोधन करून मिळवलेला जो काही पेटंट हक्क आहे, एकाधिकारशाही त्यांनी मिळवलेला आहे, त्याच्यामध्ये चोरी करून आपलं त्या ठिकाणी बेनिफिट बघण्यासाठी आपण चुकीचा मार्ग अवलंबन करणे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी बघा. याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणतो बघा. आता मी इथे तुम्हाला थोडंसं बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीचं थोडंसं हे आधुनिक शास्त्राचा विषय आहे. या ठिकाणी पायरेट्स इन जनरल टर्म, पुन्हा शब्द तिथून उच्चारतो जेणेकरून तुम्हाला लिंक लागावं म्हणून. पायरेट्स इन जनरल टर्म आर दोज हू स्टील अँड किल द अदर टू एनरिच देमसेल्व्स. म्हणजे पायरेट म्हणजे त्या ठिकाणी चोरी आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये चोरणे, मग काय चोरणे, अँड किल द अदर्स टू एनरिच देमसेल्व्स, दुसऱ्यांचे एनरिच म्हणजे समृद्ध केलेले, जे काही समृद्ध केलेले त्यांनी संशोधन करून निर्माण केलेलं त्यांचं चोरी करणे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. बायोपायरेट आर दोज हू डू नॉट किल बट स्टील द पेटंट, म्हणजे तो त्याचा हक्क चोरणे ज्याला आपण म्हणतो कंसामध्ये मिसयूज द पेटंट. मिसयूज द पेटंट म्हणजे याचा अर्थ असा की ज्यांचा जो हक्क मिळालेला आहे त्याच्यात चोरी करणे, गैरवापर करणे, बरोबर आहे असा त्याचा अर्थ आहे. मी तो आत्ता सांगितलं तुम्हाला, एखादी विद्या तुम्ही संपादन केलेली आहे, डिग्री तुम्ही मिळवलेली आहे, तुम्हाला दुसऱ्यांना लिहून देता येत नाही, बरोबर आहे, लक्षात आलं. एखादा समजा तुम्ही D.Ed केलेलं आहे, B.Ed केलेलं आहे, तुम्हाला ती डिग्री मिळाली, तुम्ही दुसऱ्यांना लिहून देऊ शकत नाही. मी माझी डिग्री यांना लिहून दिली, त्यांनी त्याचा वापर करावा असा नसतो. म्हणजे पेटंट तसं जर झालं तर त्या ठिकाणी मिसयूज होतो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. पायरेसी इज डिफाइंड ॲज द थिफ्ट ऑफ व्हेरियस नॅचरल प्रोडक्ट्स अँड देन सेलिंग देम बाय गेटिंग द पेटंट विदाउट गिविंग एनी बेनिफिट और कंपेन्सेशन बॅक टू होस्ट कंट्री. कंपेन्सेशन म्हणजे ज्या राष्ट्राने ते निर्माण केलेलं आहे त्याचा हक्क त्या ठिकाणी जर तसं जर तुम्ही केलं तर कंपेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई त्यांची द्यावी लागते असा त्याचा अर्थ. इन शॉर्ट इट इज अनऑथराइज्ड मिस अप्रोसिएशन्स ऑफ एनी बायोलॉजिकल रिसोर्सेस अँड किंवा इंडिजिनियस नॉलेज. म्हणजे हे अनऑथराइज्ड म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापर केला जाणारा हा उपयोग आहे असा त्याचा अर्थ आहे. मोस्ट डेव्हलप्ड, जास्त विकसित राष्ट्र, इंडस्ट्रियलाइज्ड अँड फायनान्शियली रिच, आनुषिक म्हणजे फायनान्शियली म्हणजे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असलेले राष्ट्र आर पुअर इन बायोडायव्हर्सिटी, बरोबर आहे. हे काय असतात, पुअर इन बायोडायव्हर्सिटी, जैविक विविधतेमध्ये कमजोर असल्यासारखे असतात असा त्याचा अर्थ आहे. आर ट्रॅडिशनली नॉलेज व्हेअर एज डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलपिंग नेशन, विकसित राष्ट्र, अविकसित राष्ट्र असा त्याचा अर्थ आहे. हॅव अनडेव्हलप्ड नेशन हॅव ॲम्पल म्हणजे गरजेपेक्षा जास्त त्यांच्याकडे असणाऱ्या काही गोष्टी. ॲम्पल ऑफ द बायोडायव्हर्सिटी, त्यांच्याकडे जैविक विविधता आवश्यकतेपेक्षा जास्त आहे. अँड दे ट्रॅडिशनली बेटर नो द यूज ऑफ देअर बायो रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्ती, बायो रिसोर्स. उदाहरणार्थ मिळणारं समजा नद्या आहेत, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, बरोबर. जंगल आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे आपल्याला मिळालेली, बरोबर. ज्या राष्ट्रांना खूप मिळते, कोणाला असते कोणाला नाही, अशा पद्धतीने वेगवेगळे असतात. नद्या आहेत, तलाव आहेत, समुद्र आहे, नैसर्गिक साधन संपत्ती, त्याच्यातून आपल्याला खूप मिळकत करता येते असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, बरोबर आहे. किंवा वाईल्ड ॲनिमल्स आहेत, हिंस्र प्राणी आहेत, तेही नैसर्गिक साधन संपत्ती आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ट्रॅडिशनली नॉलेज नॅचरली इन्क्लूड ए डीप अंडरस्टँडिंग ऑफ इकॉलॉजिकल प्रोसेस अँड ॲबिलिटी टू सस्टेनेबल एक्स्ट्रॅक्ट युजफुल प्रोडक्ट फ्रॉम द लोकल habitat full stop. Most traditional knowledge is handed down through the generation. This helps them to develop the modern commercial application. मॉडर्न म्हणजे आधुनिक पद्धतीने, कमर्शियल म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयोगात आणणे. दॅट सेव्ह द
मेकर्स टाइम, मनी अँड एफर्ट्स. मग त्याच्यातून आपल्याला काय मिळतं त्या ठिकाणी? मेकर्स टाइम, उत्पादकतेचा वेळ, आणि त्याच्यानंतर पैसा मिळतो, आणि एफर्ट्स म्हणजे प्रयत्न. बरोबर, एफर्ट्स म्हणजे प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी. कॉम्पोनंट्स ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज दॅट आर स्पेशली रेलिव्हंट टू आवर ग्लोबल सर्वायवल इन्क्लूड द नॉलेज ऑफ. ते नॉलेज कोणतं आपल्याला या ठिकाणी बघाय? फूड आहे, क्रॉप व्हरायटी आहे, ॲग्रिकल्चर फार्मिंग प्रॅक्टिसेस आहेत पीक व्यवसायाच्या संदर्भामध्ये, सस्टेनेबल मॅनेजमेंट. सस्टेनेबल म्हणजे टिकाऊ मॅनेजमेंट, व्यवस्थित टिकवण्यासारखं, ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड कन्झर्व ऑफ द बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. जैविक जी विविधता जी आहे ते साठवून ठेवणे, ते टिकवणे, कारण ते टिकलं तर आपण टिकू शकतो. जंगल राहिलं तर आपण राहू शकतो. बरोबर आहे. जंगलांचा ऱ्हास झाला, झाडांची तोड जर झाली तर आपलं सुद्धा राहणं आवश्यक नाही. कारण जंगलापासून आपल्याला, झाडापासून आपल्याला काय मिळतात? अन्न मिळतंय, फळ मिळतंय, मेडिसिन मिळतंय. एवढंच नसून आपण टाकून दिलेला घाण, कार्बन डायऑक्साईड, ते उपयोगात आणतात. त्याद्वारे ते अन्न तयार करतात आणि आपल्याला ऑक्सिजन पुरवठा करतात. ध्यान लक्षात ठेवा, किती महत्त्वाचं त्या ठिकाणी बेनिफिशियल आहे. त्याच्यानंतर बायोलॉजिकल इम्पॉर्टंट मेडिसिन्स. बघा, मेडिसिनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळतं, असा त्याचा अर्थ आहे. द कन्झर्वेशन ऑफ स्पेसीज. कन्झर्वेशन स्पेसीज म्हणजे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत, बरोबर, वनस्पतींच्या जाती, प्राण्यांच्या जाती, ते म्हणजे कन्झर्व म्हणजे त्यांचं संवर्धन करणे. संवर्धन करने म्हणजे लक्षात आलं, उनको पालना, संभालना, उनसे हमको फायदा है. बरोबर आहे. ते जर नाही राहिलं तर आपलं अस्तित्व अवघड होते, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून काय? द कन्झर्वेशन ऑफ स्पेसीज, हॅबिटॅट म्हणजे आढळणारे, अँड बायोडायव्हर्सिटी आर एसेन्शियल टू कंटिन्यू सर्वायवल ऑफ इंडिजिनियस अँड रूरल पीपल. ग्रामीण भागाच्या लोकांसाठी हे खूपच आवश्यक आहे, असा त्याचा, कारण त्यांच्यावर त्याची उपजीविका चालते, गरजा भागतात त्यांच्या, असा त्याचा अर्थ आहे. बाय कन्झर्विंग द कस्टम अँड हॅबिट ऑफ द इंडिजिनियस फ्रॉम द डिफॉरेस्टेशन अँड इकोसिस्टीम डिग्रेडेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलांचा ऱ्हास केल्यानंतर. बरोबर आहे. इकोसिस्टीम डिग्रेडेशन, जंगलाचा ऱ्हास केल्यानंतर काय होतं? इकोसिस्टीम बिघडते. लक्षात आला का म्हणतो तो? त्याच्यावर अन्न सागर, कारण तो त्याच्यावर जगणारा, त्याच्यावर जगणार. जंगलाचा ऱ्हास झाल्यामुळे त्या ठिकाणी जंगलातले प्राणी शहरात यायला लागले, असं आपण कधी कधी ऐकतो. बरोबर आहे. जंगलाचा ऱ्हास झाल्यामुळे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून काय होतं? इकोसिस्टीम डिग्रेडेशन म्हणजे नाहीसं होणे, असा त्याचा अर्थ आहे. फर्दर मोर, ऑपॉर्च्युनिटी फॉर द कल्चरल सर्वायवल इज ए बेसिक ह्युमन राईट्स. बघा, हे मूलभूत मानवी हक्क आहे. लक्षात आलं का म्हणतो? यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे, एक झाड जर तोडलं तर त्याला पनिशमेंट आहे, शिक्षा आहे. पण मानवाने काय केलेलं आहे? त्याच्यातून पळवाट काढलेली आहे. का झाड तोडलं म्हणलं तर तुम्हाला शिक्षा यासाठी होत नाही. काय म्हणून होत नाही? कारण आपण खोटं सांगतो त्या ठिकाणी शासनाला, तो झाड यासाठी तोडला मी, कारण तो मानवी घरावर, वस्तीवर पडणार होता, मनुष्यहानी होणार होती, म्हणून हे झाडाला तोडलं. म्हणून नाहीतर कुठलंही झाड तोडलं, तुमच्या घरातलं सुद्धा तोडलं तर तुम्हाला गुन्हा आहे. बरोबर आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला पोलीस का पकडून येत नाही? तुम्ही पटवून कारण लावता, नाही ते झाड असल्यामुळे आम्हाला धोका होता, घरावर पडणार होता, म्हणून आम्ही तोडलं, म्हणून सुटका झाली. नाहीतर एक झाड तोडण्याची सुद्धा शिक्षा आहे, हे माहीत असावं, असा त्याचा अर्थ. आता आपण का लक्षात ठेवत नाही? त्याची पळवाट आहे म्हणून आपण काही लक्ष करत नाही त्याच्यामध्ये, असा त्याचा. मग त्याच्यानंतर काय म्हणतो या ठिकाणी बघा, द ट्रॅडिशनल नॉलेज इज फेसिंग ए प्रॉब्लेम ऑफ बायोपायरेसी. ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे पारंपरिक नॉलेज, हे काय आपल्याला या ठिकाणी फेसिंग द प्रॉब्लेम, अशा प्रकारच्या प्रॉब्लेमला आपण फेसिंग करावी लागते, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर बघा, द ॲक्ट ऑफ पायरेसी इज अनऑथराइज्ड publication or production of the another person's work or material when someone's बघा याच्यामध्ये
व्हेन समवन इंडुगल्स म्हणजे या ठिकाणी काय की त्याचं समजा लाड जर आपण व्याजदर करायला लागलो कोणाचंही त्या ठिकाणी, बरोबर आहे की अशा पद्धतीने काम करणारा प्रायव्हेसी accused using someone's work the illegally or without taking any permission, परवानगी न घेता आपण जर तशा पद्धतीने काम केलं तर काय होतं, इनोव्हेशन अँड डिस्कवरी ऑफ द pharmaceutical and agriculture research are not new as a quality as an invention, as they are based on countries or knowledge of the traditional societies. ट्रॅडिशनल सोसायटीज म्हणजे पारंपरिक पद्धतीने समाजावर आलेली ती बंधन आहे. समाजामध्ये त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काय करतो, त्या ठिकाणी त्याची पर्वा न करता आपण अशा पद्धतीने कायदे तोडतो आणि तोडल्यानंतर निसर्गाचा इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रॉब्लेमला फेसिंग करावं लागते असा त्याचा अर्थ आहे. आता बघा एक्झाम्पल ऑफ बायोपायरेसीचे एक्झाम्पल दिलेले त्या ठिकाणी. पेटनिंग ऑफ नीम, तुम्हाला मी अगोदर सांगितले लिंबाचं झाड. लिंबाचं झाड हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, बरोबर आहे, कारण तो मेडिसिनल प्लांट आहे. त्याच्यापासून आता बघा त्याच्यामध्ये काय काय फायदे आहेत त्या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे. आणि तिथं आपण त्याचं महत्त्व का देत नाही, जिथं पिकते तर कोण खाते असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला काय, मी निंबाबद्दल खूप माहिती तुम्हाला सांगायला लागतो, तुम्ही म्हणताल क्या बोले सर बोल के नीम के झाड़ के बारे में, ये तो बहुत हमारे बाजू में है, इसका क्या हमको क्या मालूम नहीं क्या. त्याचे एक प्रत्येक फ्रॅगमेंटचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून होतो हे लक्षात घ्या. आता बघा याच्यामध्ये सांगतो मी या ठिकाणी पेटनिंग ऑफ द नीम्स, त्याला आधा डिरेक्टा इंडिका हे बॉटनिकल नेम आहे त्याचा, शास्त्रीय नाव. द पीपल ऑफ इंडिया इन ए व्हरायटी ऑफ वेज हॅव युज्ड नीम. भारत देशातली लोक त्याचे वेगवेगळ्या व्हरायटी माध्यमातून उपयोगात आणतात. त्यांच्या मुळा उपयोगात येतात, त्याची साल उपयोगात येते, त्याचं पान उपयोगात येतो, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिंबोळ्या त्याच्या उपयोगात येतात. आता ते पुढे बघा या ठिकाणी सगळं दिलेलं आहे. सिन्स द टाइम इम्मेमोरियल, बरोबर. इम्मेमोरियल म्हणजे अति प्राचीन काळापासून, आतापासून नाहीये, बहुत जमाने से इसका इस्तेमाल आहे, बरोबर आहे. अति प्राचीन काळापासून त्याचा उपयोग होतो. इंडियन हॅव शेअर्ड द नॉलेज ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ नीम. निंबाच्या झाडाचं गुणधर्म काय आहे तर हे जगाला त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. विथ द एंटायर वर्ल्ड, संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पॅरेटिंग ऑफ नॉलेज, USDA अँड अमेरिकन MNC WR Grace in early 90s sought the patent from the European Patent Office EPO on the methods of controlling on plants by aids of hydrophobic extraction of neem oil. लिंबाचं झाडाचा जो काही निघतो ऑइल आपण म्हणतो, बऱ्याच त्या ठिकाणी ऑइल तो उपयोगी आपल्या खूप गोष्टीसाठी उपयोगी होतो. शरीराच्या त्वचेसाठी आहे, शरीराच्या अंतर्गत काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आहे, काही औषध म्हणून, खूप अशा प्रकारचं त्या ठिकाणी ते आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. द पेटनिंग ऑफ द फंजीसायडल प्रॉपर्टीज ऑफ द नीम. या निंबाचा वापर बुरशीनाशक सुद्धा होतो. बुरशी वाढत नाही, बुरशी याच्यामुळे वाढत नाही, बॅक्टेरिया वाढत नाहीत, आपल्या शरीरामध्ये साखर सुद्धा वाढत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला मी कल्पना याच्या अगोदर दिली होती की दररोज एक लिंबाचा पाला आपण चवळून त्याचा आरक घेणे आणि तो पाला नंतर थुकून फेकून देणे. आरक लक्षात आहे ना, एक्स्ट्रॅक्ट, बरोबर आहे. हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. लक्षात आलं काय म्हणतो, राईट. आणि प्रिकॉशन म्हणून तुम्ही आत्तापासून जर काळजी घेतली तर चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं पिवळी ज्वारी त्याच्यामध्ये कडूपणा असतो, आहारामध्ये घ्यावं. शुगर होऊ नये म्हणून घ्यावं. शुगर झाल्यानंतर तर काही उपयोग नाही. तुम्हाला मी सांगतो, ती ज्वारी एवढी महाग आहे. ज्वारीचा भाव कोणाला माहिती आहे सांगावं, आपले जनरल ज्वारीचा भाव सांगा बरं. गहू ज्वारीचा काय भाव आहे, कसं किलो आहे ज्वारी? 18 रुपये ना.
मी काल पिवळी ज्वारी मार्केटमध्ये फिरून किती आणली म्हणलं तर 10 किलो आणली. त्याचा रेट अगोदर मी 50 रुपये किलोनं घेत होतो, आज म्हणजे काल रात्री 55 रुपये किलोनं घेतली. मी कालची गोष्ट सांगितली मी. लक्षात आलं का म्हणतो. आता हे कशासाठी घ्यायचं की अप्रत्यक्ष ते खाल्ल्यामुळे आपल्याला शर्करेचा रोग होण्यास टाळाटाळ होते. ज्यांचं वय 40 पेक्षा पुढं गेलेलं आहे त्यांना साखरेचा रोग म्हणा, शुगर, बीपी हे प्रॉब्लेम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होतातच, हे लक्षात घ्यावं. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कल्पना दिली. आणि तांदूळ सुद्धा खाण्यासाठी सुद्धा तांदळामध्ये शुगर खूप जास्त असते, हेही माहीत असावं. खूप आपण दाबून खातो, भाकरी चावायला त्रास होतो म्हणून गप्प तांदूळ खातो आपण, बरोबर आहे. तर तांदळामध्ये सुद्धा शुगर जास्त असते. तर मी तुम्हाला सांगतो, तांदूळ मी त्या ठिकाणी शुगर फ्री तांदूळ वापरतो, ते 150 रुपये किलो. किती अवघड आहे. जसं जसं माणूस वय वाढत जाते तसं त्याचं उलटं होतं, उलटं खर्चमध्ये पडतं, खर्चिक. लक्षात आलं काय म्हणतो. तर हे मला म्हणायचं त्या ठिकाणी की आता आपण प्रिकॉशन म्हणून आपण घेऊन आला होऊ नये म्हणून, बरोबर आहे, की त्याच्यामुळे बॉडी व्यवस्थित राहते, बरोबर आहे. आणि आता तुम्हाला नाहीतरी माहीत तरी असावं, घरामध्ये कोणाला जर असं झालं तर ते काळजी घ्या, शुगरचं प्रमाण वाढत नाही. हे तुम्हाला मी माझ्या उदाहरणावर सांगितलं तुम्हाला, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा या ठिकाणी द पेटनिंग ऑफ द फंजीसायडल प्रॉपर्टी ऑफ नीम वॉज एन एक्झाम्पल ऑफ बायोपायरसी. हा बायोपायरसीचा एक्झाम्पल आहे, खूप मोठं चांगलं. त्याच्यानंतर बघा पेटनिंग ऑफ बासमती तांदूळ. अलग लक्षात. बासमती तांदळाचा सेंट कसा येतो त्या ठिकाणी, सुगंधी चांगला येतो. कुणाकुणाला आवडते, कुणाकुणाला आवडतं नाही. माझ्या माहितीनुसार 90% लोकांना आवडते, 10% लोकांना डोकं दुखते ते बासमतीचं, असं मी काही बघितलेलं आहे. आता माझ्याच घरामध्ये असणारे उदाहरण मला माहीत असले त्याच्यामुळे सांगितले मी, बरोबर आहे. कारण तांदळामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे. आता हे काय वैशिष्ट्य त्या ठिकाणी बघा. बासमती इज लॉंग ग्रँटेड अरोमॅटिक व्हरायटी. अरोमॅटिक म्हणजे सुगंध पदार्थ, सुगंध येणारा, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. ऑफ राईस इंडिजिनियस टू द इंडियन सब कॉन्टिनेंट. आता आपल्या भारत देशामध्ये जे काही लोक असतील तर त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी हे असा संदर्भ दिलेला आहे. इन 1997 द US पेटंट ट्रेडमार्क ऑफिस, बरोबर आहे, त्यांचं ट्रेडमार्क त्या ठिकाणी USPTO ग्रँटेड ए पेटंट टू ए टॅक्सेस बेस्ड अमेरिकन कंपनी राईस इनॅक्ट फॉर द बासमती राईस लाइन ग्रँड्स हॅव्हिंग ट्रेड नेम टॅक्समती. आता बघा, हा आपला भारतीय या ठिकाणी वंशाचा असणारा हा प्रोडक्ट आहे बासमती तांदळाचा. अमेरिकेनं त्या ठिकाणी त्यांना विकलेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी तो काय म्हणून टॅक्समतीनं त्यांनी खरेदी केला आणि त्या टॅक्समतीनं त्यांच्या राष्ट्रामध्ये त्यांनी विक्री करण्यासाठी परवानगी घेतली. लक्षात आलं. इथं त्या ठिकाणी रॉयल्टी द्यावी लागते ज्यांच्याकडून घेतले ते, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यात द पेटंट अप्लिकेशन बेस्ड ऑन 20 व्हेरी ब्रॉड क्लेम on having invented the said rice full stop due to people movement against the rice team in March 2001 the UPSTO has rejected all the claims. आता हे सगळे क्लेम त्यांनी रिजेक्ट केलेले असतात त्या ठिकाणी त्यांनी म्हणतात त्या ठिकाणी. आता बघा, आता हल्दी टर्मरिक, त्याला आपण हल्दीला टर्मरिक म्हणतो, हळद म्हणतो ना ते, हे सुद्धा मेडिसिनल दृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. आता बघा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय दिलेलं, त्याची बायोपायरसी संदर्भामध्ये 2 अमेरिकन रिसर्चर्स ऑफ इंडियन ओरिजिन ऑफ युनिव्हर्सिटी मिसिसिपी मेडिकल सेंटर पुट ए क्लेम टू द यूएस पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस maintaining that they had discovered हल्दीज हेलिंग प्रॉपर्टी. हेलिंग म्हणजे काय, उपचार.
अगर कभी के हल्दी का इस्तेमाल अगर कभी के जिस्म के ऊपर अपन लगाने के लिए बहुत सारे बेनिफिट्स हैं. अँटीसेप्टिक आहे, बरोबर आहे, किंवा त्या ठिकाणी दुसरं रोग न मारणारा अँटीबॅक्टेरियल आहे, किंवा जखम एखादी झाली असेल तर ती भरून निघण्यासाठी हळद लावतात. लक्षात आलं का म्हणतो. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो मी, हल्दी हेलिंग द प्रॉपर्टी. बघा हळदीचं गुणधर्म कसा आहे, उपचार करण्याचा गुणधर्म आहे त्याचा, उपचार. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा पुढे मग या ठिकाणी सरप्राइजिंगली दे वेर ग्रांटेड ए पेटंट इन मार्च 1995 फॉर समथिंग यू हॅड नो फॉर इयर अँड आवर आयुर्वेदाज फॉर सेंचुरीज. आयुर्वेदामध्ये याचं खूप महत्त्व आहे, आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या ठिकाणी, बरोबर आहे. आपल्या देशाच्या संदर्भामध्ये त्याचं उगम आपल्याकडून या ठिकाणी आहे. इट मीन्स दे हॅड एक्सक्लुझिव्हली राईट ओव्हर एनी सच हल्दीज ड्रग्स. बघा हल्दीचं काय म्हणून ड्रग्ज म्हणून उपयोग होतो, बरोबर आहे. आयुर्वेदिक टर्मरिक क्रीम काहीतरी टी व्हीवर ॲडव्हर्टाईज बघत होतो बघा मी, काहीतरी काही आहे का ते, कसं ते काहीतरी आहे, बरोबर आहे का. हल्दी चंदन के गुण से काहीतरी असं म्हणायचे ते, हां विको टर्मरिक. लक्षात आलं, काहीच नसतं त्याच्यामध्ये, नुसतं हळद आणि थोडंसं सुगंधी पदार्थ असतात, बरोबर आहे. आणि आपण ते थोपून फिपून राईट होतो म्हणल्यासारखं आपल्याला बरंही वाटतं. सुगंध जर चांगला असला की हां काय ओके बस, असा त्याचा अर्थ आहे. तर हे तुम्हालाही माहीत असावं, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. आणि मोठमोठे जे औषध का निर्माण करणारे जे असे जे प्रोडक्ट तयार करतात, तर ह्याच्यात ते मिक्स करून अशा पद्धतीने तयार करतात आणि तेच मार्केटला विकतात. शासनाकडून परवानगी घेतात आणि एकदा ग्रँट त्यांना परमिशन मिळाली की त्यांच्या नावाने तो प्रोडक्ट मार्केटमध्ये विकला जातो, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा. वेअर द पोझिशन टू मेक द मिलियन्स ऑफ डॉलर्स. बघा द काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड द इंडस्ट्रियल रिसर्च CSIR applied to US Patent Office for a re-examination and they realized the mistake and cancelled the patent. This was offer Indian scientists shouted from the rooftops about how we are losing our traditional knowledge to मेरेडिंग फॉर्जिन. आता मेरेडिंग म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ असा, आता त्याच्यामध्ये काही चोरी करणे, काही लोक त्या ठिकाणी काय करतात, त्यांच्या अशा प्रकारच्या प्रोडक्टची चोरी करून आपल्या नावाने विक्री केली जाते, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. आणि ट्रॅडिशनल नॉलेज टू मेरेडिंग फॉर्जिन कंपनीज हू हॅव स्टार्टेड वॉचिंग ऑन आवर एन्शियंट हेलिंग टेक्निक्स. एन्शियंट म्हणजे खूप प्राचीन काळापासून, हेलिंग म्हणजे उपचार करण्याचा गुणधर्म, टेक्निक्स असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर इट इज द नीड्स ऑफ आवर लॉन्च जेनेटिक लिटरसी मोमेंट इन इंडिया स्कूल अँड कॉलेज फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑपॉर्च्युनिटी अँड रिस्क रिलेटेड टू बायोटेक्नॉलॉजी. आता बघा हे यासाठी आवश्यकता आहे की शाळा आणि कॉलेजेसमध्ये याची संधी कशी महत्त्वाची आहे किंवा रिस्क त्याचं काय बेनिफिट्स आहे ते कळवण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग इथे केला जातो. अँड ऑल्सो प्रमोट द सेफ अँड मिनिंगफुल यूज ऑफ टेक्नॉलॉजीज ऑफ मॉडर्न लाईफ सायन्स. आधुनिक आधुनिक जीवशास्त्रामध्ये या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मिनिंगफुल आणि सेफ, मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण, बरोबर, अर्थपूर्ण त्या ठिकाणी होऊ शकेल आणि सेफ, आणि वापरसुद्धा त्या ठिकाणी सेफ होऊ शकेल, असा त्याचा अर्थ. बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून याच्या माध्यमातून काय मोठमोठे व्यवसाय करून आपल्याला त्याच्यापासून मिळकत उद्योगधंदे तयार करतात, असा त्याचा अर्थ आहे. अशा पद्धतीने हा धडा इथे आज आपला या ठिकाणी इथे संपला. आणि संपल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला